नमस्कार. नैसर्गिक आपत्तीचा अतिवृष्टीचा फटका जो आहे तो ऊस शेतीला देखील बसलेला आपल्याला बघायला भेटतोय. खरं तर आडसाली ज्या ऊसांची लागण झाली जुलैमध्ये, त्या ऊसांना आता इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागलेलं आहे की ऊसाची वाढ जी आहे ती पूर्णपणे खुंटलेली आहे. त्याच पद्धतीनं ऊसाच्या मुळ्या ज्या आहेत त्याही चालेनाशा झालेल्या आहेत. ऊस जो आहे तो लहान असतानाच कुजून चाललेला आहे. अशी जी परिस्थिती आहे ती पाणी अधिक साचल्या कारणामुळे झालेली आपल्याला बघायला भेटते. आता अनेक भागामध्ये महापूर तर आलेला आहे, त्यामध्ये न भूतो न भविष्यतो अशा स्वरूपाचं नुकसान तर झालेलं आहेच, परंतु काही भागामध्ये ज्या ठिकाणी ऊसाची शेती आहे तिथे सुद्धा जो काही एक आर्थिक फटका आहे किंवा नुकसान आहे शेती पिकाचं, ते जे आहे ते आपल्याला झालेलं दिसून येतंय. या नैसर्गिक आपत्तीचा म्हणजे अतिवृष्टीचा अधिक झालेल्या पावसाचा फटका हा कमी अधिक प्रमाणात का होईना राज्यातील वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीला झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता कोणत्याही प्रकारचा कसलाही निकष न लावता संपूर्ण सरसकट हेक्टरी अधिकाधिक जी मदत आहे ती तात्काळ लवकरात लवकर करायला पाहिजे, जेणेकरून आता हे काय झालेलं पूर्ण तर काही नुकसान सरकार भरून काढू शकणार नाही, मात्र अधिक प्रमाणामध्ये नुकसान भरपाई जी आहे ती लवकरात लवकर द्यायला पाहिजेत आणि निकष जे आहेत ते शिथिल करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जी आहे ती देणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.